सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, विषय मराठी इयत्ता 6वी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्रियाविशेषण अव्यय शिकणार आहोत. मित्रांनो, क्रियाविशेषण अव्यय म्हणजे ॲडवर्ब शिकण्यापूर्वी आपण व्याकरणाचाच एक प्रकार शब्दांच्या जाती थोडक्यात शिकूया. शब्दांच्या जाती म्हणजेच पार्ट्स ऑफ स्पीच आपण यापूर्वी शिकलेलो आहोतच, परंतु आज पुन्हा शब्दांच्या जातीची थोडक्यात आपण उजळणी करूया. त्यांनो, अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतात आणि वाक्यातील प्रत्येक शब्द जे कार्य करतो त्याला त्या शब्दाची जात म्हणतात. अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतात आणि वाक्यातील प्रत्येक शब्द जे कार्य करतो त्याला त्या शब्दाची जात असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, शब्दांच्या जातीचे 2 भाग असतात. विद्यार्थ्यांनो, शब्दांच्या जातीचे 2 प्रकार आहेत. एक विकारी शब्द आणि दुसरी अविकारी शब्द. विकारी शब्दांना चेंजेबल वर्ड्स असे म्हणतात. चेंजेबल वर्ड्स म्हणजे त्यांच्यामध्ये बदल होतो. यांना विकारी शब्द असे म्हणतात कारण वाक्यात उपयोग करताना यामध्ये बदल होतो. विकार म्हणजे बदल होणे. आणि विद्यार्थी मित्रांनो, अविकारी शब्दांना अनचेंजेबल वर्ड्स असे म्हणतात. अनचेंजेबल वर्ड्स म्हणजे यांच्या रूपात बदल होत नाही. विद्यार्थ्यांनो, विकारी आणि अविकारी या 2 भागांमध्ये 4 उपप्रकार असतात. या सर्वांना शब्दांच्या जाती म्हणतात. शब्दांच्या जाती एकूण 8. शब्दांच्या जाती 8 असतात. शब्दांच्या 8 जाती म्हणजे शब्दांची 8 कार्ये होत. शब्दांच्या जातींची नावे वाक्यातील त्या शब्दांच्या कार्यावरून दिलेली असतात. विद्यार्थ्यांनो, विकारी शब्दांच्या एकूण जाती 4 आहेत. एक नाम. नाम म्हणजे नाउन. दुसरी सर्वनाम. सर्वनाम म्हणजे प्रोनाउन. तिसरी विशेषण. विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह. आणि चौथी क्रियापद. क्रियापद म्हणजे वर्ब. विद्यार्थ्यांनो, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांना विकारी शब्द म्हणतात. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांना विकारी शब्द म्हणतात कारण वाक्यात उपयोग करताना यामध्ये बदल होतो. विकार म्हणजे बदल होणे. आता बघूया अविकारी शब्दांच्या जाती कोणत्या. विद्यार्थ्यांनो, अविकारी शब्दांच्या एकूण जाती 4. एक क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे ॲडवर्ब. दुसरी शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रीपोजिशन. शब्दयोगी अव्यय म्हणजे प्रीपोजिशन. आणि तिसरी उभयान्वी अव्यय. उभयान्वी अव्यय म्हणजे कंजक्शन.
आणि चौथी केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे इंटरजेक्शन. विद्यार्थी मित्रांनो, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय यांना अविकारी शब्द म्हणतात. कारण वाक्यात उपयोग करताना यामध्ये बदल होत नाही. अविकारी म्हणजे बदल न होणे. अशा एकूण शब्दांच्या 8 जाती आहेत. 4 जाती विकारी शब्दांच्या आणि 4 जाती अविकारी शब्दांच्या. एकूण शब्दांच्या 8 जाती असतात. मित्रांनो, आता आपण अविकारी शब्दांचीच एक जात क्रियाविशेषण अव्यय म्हणजे ॲडवर्ब शिकूया. क्रियाविशेषण अव्यय ॲडवर्ब. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. विद्यार्थ्यांनो, क्रियाविशेषण अव्यय याची व्याख्या त्या शब्दामध्येच लपलेली आहे. बघा, क्रिया प्लस विशेषण इज इक्वल टू क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. बघा, क्रिया अधिक विशेषण बरोबर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. म्हणजेच क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. आपण एक उदाहरण पाहूया. कासव हळूहळू चालते. कासव हळूहळू चालते या वाक्यात हळूहळू या शब्दाने कासव कसे चालते हे सांगितले आहे. हळूहळू या शब्दाने चालते या क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगितली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणात क्रियापद कोणते आहे? चालते. चालते हे क्रियापद आहे. म्हणून हळूहळू हे चालते या क्रियापदाचे विशेषण आहे. यालाच क्रियाविशेषण म्हणतात. म्हणून हळूहळू हे क्रियाविशेषण आहे. क्रियाविशेषण हे अविकारी असल्यामुळे त्याला अव्यय म्हणतात. अविकारी असल्यामुळे त्याला अव्यय म्हणतात. विद्यार्थ्यांनो, क्रियाविशेषण अव्यय कसे ओळखावे? क्रियाविशेषण अव्यय आपण कसे ओळखू शकतो? पहा, समोर काही उदाहरणं दिली आहेत. एक कसे, कधी, कोठे, किती. वाक्यातील क्रिया कधी घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली यावरून वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखता येतात. विद्यार्थ्यांनो, कसा, कधी, कोठे, किती हे प्रश्न आपण क्रियापदाला विचारले की जी उत्तरे येतात ती क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारी असतात. अशा पद्धतीने आपण क्रियापदाला प्रश्न विचारून क्रियाविशेषण अव्यय ओळखू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण काही उदाहरणे पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण पहिले पाहूया. ससा तुरू तुरू पळतो. ससा तुरू तुरू पळतो.
क्रियाविशेषण अव्यय कसे ओळखावे? या वाक्यामध्ये क्रियापद काय आहे? या वाक्यात क्रियापद पळतो. पळतो हे क्रियापद आहे. म्हणून क्रियापदाला आपण प्रश्न विचारला, कसा पळतो? ससा कसा पळतो? तर उत्तर काय येते? तुरू तुरू. म्हणून तुरू तुरू हे क्रियाविशेषण अव्यय आहे. कारण तुरू तुरू शब्द क्रियापदाबद्दल अधिक विशेष माहिती देणारा शब्द आहे. दुसरे उदाहरण पाहूया. आई काल गावाला गेली. आई काल गावाला गेली. या वाक्यात क्रियापद कोणते आहे? गेली. गेली हा शब्द क्रियापद आहे. क्रियापदाला प्रश्न विचारला, कधी गेली? आई गावाला कधी गेली? तर उत्तर येते काल. तर काल हे क्रियाविशेषण अव्यय आहे. येथे वह्या पुस्तके मिळतात. उदाहरण तिसरे बघूया. येथे वह्या पुस्तके मिळतात. विद्यार्थ्यांनो, या वाक्यात क्रियापद कोणते आहे? क्रियापद आहे मिळतात. क्रियापदाला इथे प्रश्न विचारला आहे, कोठे मिळतात? वह्या पुस्तके कोठे मिळतात? तर उत्तर येते येथे. त्यामुळे येथे हा जो शब्द आहे तो मिळतात या क्रियापदाच्या शब्दाबद्दल विशेष माहिती सांगणारा आहे. म्हणून येथे हा जो शब्द आहे तो क्रियाविशेषण अव्यय आहे. उदाहरण चौथे बघूया. दिवसातून दोनदा जेवावे. दिवसातून दोनदा जेवावे. क्रियापद आहे जेवावे. आणि क्रियापदाला प्रश्न विचारला आहे, किती वेळा जेवावे? किती वेळा जेवावे? उत्तर आहे दोनदा. त्यामुळे ह्या वाक्यात क्रियाविशेषण अव्यय दोनदा हा शब्द आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलेल्या उदाहरणांमधील वाक्यातील तुरू तुरू, काल, येथे, दोनदा हे शब्द त्या त्या वाक्यातील क्रियापदांबद्दल विशेष माहिती सांगतात. म्हणून क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. मित्रांनो, आपण आणखीन काही उदाहरणे पाहूया. बघा, उदाहरण पाचवे. पावसाचे ढग जलद धावतात. पावसाचे ढग जलद धावतात. या उदाहरणात क्रियापद कोणते आहे? धावतात हे क्रियापद आहे. क्रियापदाला प्रश्न विचारला, कसे धावतात? ढग कसे धावतात? तर उत्तर येते जलद. म्हणून जलद हा शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे. उदाहरण सहावे. उद्या सुट्टी आहे. उद्या सुट्टी आहे. क्रियापद कोणते आहे? आहे. आहे हे शब्द क्रियापद आहे. सुट्टी कधी आहे? सुट्टी कधी आहे? उत्तर येते उद्या. सुट्टी उद्या आहे. त्यामुळे उद्या हा जो शब्द आहे तो क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा आहे. म्हणून उद्या हा शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे. उदाहरण सातवे पाहूया. पाऊस सर्वत्र पडतो. पाऊस
सर्वत्र पडतो. या वाक्यामध्ये पडतो हा जो शब्द आहे क्रियापद आहे. आणि क्रियापदाला आपण प्रश्न विचारला, कोठे पडतो? पाऊस कोठे पडतो? तर उत्तर येते सर्वत्र. सर्वत्र हा शब्द पडतो या क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो. म्हणून क्रियाविशेषण अव्यय सर्वत्र हा शब्द आहे. उदाहरण 8 पाहूया. टोपलीत भरपूर फुले आहेत. टोपलीत भरपूर फुले आहेत. या वाक्यात क्रियापद आहेत हा शब्द आहे. विद्यार्थी मित्रांनो, आहेत या शब्दाला प्रश्न विचारला, किती आहेत? फुले किती आहेत? तर त्याचे उत्तर येते भरपूर आहे. कारण भरपूर हा शब्द आहेत या क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो. म्हणून भरपूर हा जो शब्द आहे हा क्रियाविशेषण अव्यय आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने कसा, कधी, कोठे, किती हे प्रश्न क्रियापदाला विचारले की जी उत्तरे येतात ती क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारी असतात. आणि त्या शब्दांना त्या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. आपण अशा पद्धतीने कसा, कधी, कोठे आणि किती असे क्रियापदाला प्रश्न विचारून क्रियाविशेषण अव्यय ओळखू शकतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.